ऐकायला येतंय ना? लेफ्टी, जी लोक लेफ्टी आहेत, लेफ्टी ध्वजधारी किंवा जे काही असेल, तर तुमचा जो स्ट्रॉंग हँड, मजबूत हँड जो बोलतो ना, मजबूत हात, तो तुमचा खालच्या ग्रिपला येतो. त्याच्याने तुम्ही फक्त स्ट्रॉंगपणीने पकडू शकता. जेव्हा नाचवणार तेव्हा ध्वज हलणार पण नाही, फक्त वर खाली होत राहणार. सेकंड नॉलेज, दुसरा हात जो राईट हँड आहे तो फक्त ग्रिपिंगसाठी कामाला येतो. ग्रिपिंग म्हणजे बॅलन्सिंग हँड. पुढे ध्वज गेला तर मी ह्याच्याने बॅलन्स केली, कारण ह्या हाताने मी असं डायरेक्ट खेचू नाही शकत. तर हा हात तुमचा दुसरा जो हात आहे तो तुम्हाला ग्रिप करण्यासाठी आणि बॅलन्सिंगसाठी वापरला जातो. हे लक्षात ठेवायचं. आणि जे राईटी आहेत त्यांना राईट हँड तुमचा स्ट्रॉंग हँड तुमचा असेल तर तुम्ही खाली, जेव्हा नाचताय तेव्हा तुम्ही स्ट्रेट फक्त वर खाली, आणि लेफ्ट हँड तुमचा ग्रिप असेल. सेम पद्धतीने लेग्समध्ये पण तेच आहे. तुम्हाला पायाचे जेव्हा स्टेप तुम्ही करता, सिंपल गोष्ट आहे, ज्या पायाने तुम्ही वर उचलणार त्याच तुम्हाला हाताला वर घेऊन जायचं. म्हणजे कसं, हे तुमचं बेसिक झालं. फक्त वर खाली तेवढंच. किंवा कन्फ्युजन होतो, ठीक आहे, साईडला मार, इकडे आणलं, वरती घेतलं, दुसऱ्या साईडला, वरती घेतलं, दुसऱ्या साईडला. माझा हात बघा, जेव्हा हात खाली येतोय तेव्हा खालचा हात जो आहे फक्त हे होऊन जातो, पण खाली आल्यावरती असं नाही, असं होतो. वरती आलं की बरोबर ग्रीप पकडतोय मी. हे बघा, आता मी सिंपल एक बेसिक फक्त एक सिंगल दाखवतो, ठीक आहे. सायकलिंग सगळ्यांना येते, सायकल चालवता येते ना सगळ्यांना. सायकल कसं चालवतो आपण, हे तुमची बेसिक नॉलेज आहे. ध्वजमध्ये ज्या तुम्ही करताय ते बेसिक तुमचा स्टेप असतो. कोणताही रिदम असेल, ध्वजधारीला ध्वज नाही येत नाचवता, फक्त हे एवढंच करायचं. तोंड बंद ठेवायचं आणि नाचवायचं. स्टॅमिना तेवढा तुमचा वाचतो, ठीक आहे. देवा बघूया इकडे, पकड. जाग्यावरच सगळ्यांनी बेसिक करायचे. तोपर्यंत पहिला हात बघा,